आतापर्यंत TV सिरियलमध्ये गोल्डन टेम्पल पाहिलं होतं. कधी वाटलं नव्हतं की आपण पण तिथे पोहोचू. सकाळी 9 वाजता आम्ही अमृतसरला उतरलो. त्याच्यानंतर रूमवर गेलो. रूमवर तयार वगैरे झालो आणि खरंच म्हणजे खूप झोप लागत होती मला आणि असं वाटत होतं की थोडं झोपून घ्यावं. पण मग टाईम पण कमी होता. त्याच्यानंतर रूमच्या जवळच एक दुर्गा मंदिर होतं. अमृतसरचं खूप म्हणजे फेमस दुर्गा मंदिर आहे. तिथे गेलो आम्ही. तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि बघा खूप छान मंदिर होतं. अवतीभोवती पूर्ण पाणी वगैरे होतं. तिथे दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आधी तर आम्ही गेलो पेटपूजा करण्यासाठी, कारण खूप भूक लागली होती. आणि हे जे ड्रायव्हर होते, आम्ही पण आज गाडी करून घेतली होती, ते आम्हाला एक खूप मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन गेले. पण मग म्हणतात ना, नाव मोठं आणि लक्षण खोटं. खूप मोठी हॉटेल होती, पण मग तिथे ना कोणी लक्ष देत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही अर्धवटच जेवण केलं आणि निघालो. त्याच्यानंतर आम्ही गेलो वाघा बॉर्डर येथे आणि इथे पण बघा खूप गर्दी होती. तुम्ही बघू शकतात किती लंबी लाईन आहे आणि आम्ही एका साईडने निघून जात होतो. आम्हाला काही लाईनमध्ये उभं राहायची गरज आली नाही. त्याच्यामुळे आम्ही तिथे लवकर पोहोचलो. नंतर खूप गर्दी झाली होती आणि बाकीच्या लोकांना म्हणजे जागा पण नव्हती. ते असे वरती बसलेले होते आणि हे बघा, हे जे साईडला लोक होते ना, त्यांची बापरे इतकी धमाल चालू होती, डान्स चालू होता, आरोड्या मारत होत्या. म्हटलं बापरे, खरा एन्जॉय तर रेस करताय म्हटलं. त्याच्यानंतर तिथे परेड वगैरे झाली आणि लहानपणापासून म्हणजे आता तर काही नाही, पण मला लहानपणी असं वाटायचं की कशी असेल भारत पाकिस्तान बॉर्डर. खूप मूवींमध्ये आपण पाहिलेली पण आहे, पण तिथे वेगळी दाखवली जाते. तर खूप छान वाटत होतं मला इथे आल्यावर. त्याच्यानंतर बघा ही परेड वगैरे झाली आणि बापरे किती मस्त करत होते ते. आणि त्याच्यानंतर मला काढायचे होते बॉर्डरवर फोटो. तर तिथे काही जास्त कोणाला जाऊ देत नाही, पण मग मी आमच्या साहेबांना म्हटली आणि आमच्या साहेबांनी त्यांना सांगितलं की काढू द्या असं, तर मग ते पण हो म्हटले. आणि बघा ही आहे भारत पाकिस्तानची बॉर्डर. त्याच्यानंतर आम्ही गेलो गोल्डन टेम्पलला आणि गोल्डन टेम्पलला जायला आम्हाला अंधार झालं होतं, रात्र झाली होती. हे पण खूप छान मंदिर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे. आणि गर्दी तर सांगूच नका, गर्दी तर खूपच आहे. त्याच्यानंतर रात्री जेवण वगैरे केलं आणि सकाळी आम्ही 3:30 वाजता उठलो, कारण 4 वाजता आम्हाला ट्रेन होती. उठायची तर बिलकुल इच्छा नव्हती आणि अदिराला बघा आम्ही जबरदस्ती उठवून घेऊन जात होतो. तिची अंघोळ वगैरे काही नाही, तसंच आम्ही निघालो. आम्ही दोघींनी तर अंघोळ करून घेतली होती आणि बघा माझ्या डोळ्यामध्ये झोप मावत नव्हती. मला खूप झोप लागत होती, पण म्हटलं काही नाही, ट्रेनमध्ये जाऊन आपल्याला झोपायचं जे. तर 3:45 वाजता आम्ही निघालो रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी आणि तिथून जवळच होतं म्हणून आम्ही पायीच जात होतो. तर बघा एकदम शांत होतं, कोणीच नव्हतं. तर चला मग.